बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांसोबत आता माणसांचे जीव मोठ्या प्रमाणात जाऊ लागलेत। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे लहान मुलांचं जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात, डोंगराळ भागात हा प्रश्न अधिक गंभीरही होत चाललाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवली होती। या बिबट्याने 2 लहान मुलं, एका वृद्ध महिलेचाही बळी घेतला होता। त्यानंतर हा प्रश्न अधिक गंभीर झाला होता। बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली की गावागावात रात्री घराबाहेर पडणंही लोकांनी बंद केलं होतं। शेतकरी रात्रीच्या वेळी वीज असल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून जातात। शिवाय जनावरांवर हल्ल्याची भीती ही वेगळीच। अशातच ग्रामीण भागात याच बिबट्याच्या धोक्यामुळे भीतीचं वातावरण असून जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही होत आहे। अशात आता राज्य सरकारकडून बिबट्याबाबत मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे। त्याचीच माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। काल परवा जी काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या माध्यमातून जी काही मृत्यूची घटना झालेली आहे, अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातून आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडतायत। मुळात एक अंदाज असा आहे की जवळपास 1300 बिबट त्या ठिकाणी आता पूर्ण म्हणजे पुणे जिल्हा असेल, लगतचा नगर जिल्हा असेल, या सगळ्या भागांमध्ये आज त्यांचं विचरण चाललेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहोत। आता माझं प्राथमिक बोलणं आलं आणि मी आता परत केंद्रीय वनमंत्री मोदयांची चर्चा करतो आहे। या संदर्भात वळसे पाटील साहेब देखील माझ्याकडे आले होते। वळसे पाटील साहेबांनी देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीरतेने हा सगळा मुद्दा मांडलेला आहे। आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी। आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी। कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम हातामध्ये घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी। आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते। तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर पुण्यातील घटनेनंतर लोक आक्रमक झाल्यानंतर सरकारने बिबट्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत ठोस पावलं उचलण्याचं ठरवलेलं आहे। पुणे नगर जिल्ह्यात 1300 बिबटे आहेत। आमची केंद्र सरकारसोबत याबाबत चर्चा झाली। केंद्रीय मंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करू। मंत्रालयातील आजच्या बैठकीत दिलीप वळसे पाटीलही आले होते आणि याबाबत चर्चा झाल्यानंतर शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील काही बिबटे रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्याबाबत चर्चा झाली। आम्ही तशी मागणी करणार आहोत। तसेच बिबट्याच्या नसबंदीचा कार्यक्रम देखील आखण्याचा विचार सुरू आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि केंद्र सरकारकडून परवानगी मागणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता बिबट्याचा जो काही प्रश्न आहे, ग्रामीण भागात अनेक जनावरं तर मृत्युमुखी पडतायतच, पण अलीकडच्या काळात माणसांना देखील बिबट्याकडून टार्गेट केलं जातंय। त्यावर कायमचा बंदोबस्त सरकारकडून केला जातो का आणि शेतकऱ्यांबाबत असा काही निर्णय घेतला जातो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण कोणाचं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।